आजच्या महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने मागे घेतलेली आहे। कुठल्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाने म्हटल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला। दरम्यान बदलापूरमधल्या अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आज आंदोलन करणार आहे। महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती बांधून राज्यभरामध्ये आंदोलन करतील। सकाळी 10 वाजता पुण्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर शरद पवार आणि सुप्रिया सुळे आंदोलनाला बसणार आहेत। शिवसेना भवन इथे सकाळी 11 वाजता होणाऱ्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहेत। दरम्यान सकाळी 11 वाजल्यापासून काँग्रेसचे नेते आंदोलनामध्ये उतरणार आहेत। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी पुण्यामधून आपल्या सोबत आहेत। मंदार, शरद पवार गटाचं आंदोलन नेमकं कसं असणार आहे? कोणकोणते नेते आता पोहोचलेले आहेत? 10 वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे। महाविकास आघाडीकडून पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे पुणे स्टेशन परिसरातील, तिथे हे आंदोलन करण्यात येतं आणि यासाठी तिन्ही पक्षांचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील इथे पोहोचणार आहेत। आपण या तिन्ही पक्षाच्या नेत्यांची संवाद साधू। जे काय बदलापूरमध्ये घडलं त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारलेला होता। आम्ही प्रोटेस्ट मार्च पण उच्च न्यायालयाचा आब राखून मान राखून आमच्या नेत्यांनी तो कॉल ऑफ केलेला आहे। पण तरीही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान लिहिणाऱ्या त्या पशी आम्ही 1 तास बसून या बदलापूर घटनेचा निषेध करतो। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये घटना घडतायत, पण आपल्या राजकारणाची पोळी भाजण्याकरता महिलांवरचे आणि मुलींवरचे अत्याचार झाकले जात आहेत, त्याच्या निषेधार्थ हा बंद होता। इथून पुढे महिलांना कोणी पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही, पण त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे। हा संदेश राज्याला आणि देशातल्या सरकारला देण्यासाठीचा हा प्रयत्न होता। दुर्दैवाने काल या ठिकाणी मान्य उच्च न्यायालयाने बंदीचा आदेश दिला, पण मान्य उच्च न्यायालयाचा आणि संविधानाचा आदर राखत आज आम्ही हा 1 तास प्रोटेस्ट करतोय। आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई या आंदोलनामध्ये या ठिकाणी येत आहेत। खरं तर सरकार या घटनेला अपयशी ठरलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवरती मुलींवरती अत्याचार होत आहेत। सरकार चले जाओ यासाठी आजचं या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। जी बदलापूरची घटना झाली त्याचा अतिशय तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो आहोत आणि या ठिकाणी मला सांगायचं असं वाटतं की सर्वात सुरक्षित जर कुठं असेल तर ते घर आणि नंतर शाळा, आणि शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी ही जी घटना झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आमच्या लेकी बाळींच्या सुरक्षेसाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत आणि आम्ही बदलापूरच्या घटनेचा तीव्र तीव्र आया निषेध करतोय। बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। आज महिला महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीये आणि त्यासाठी खरं तर गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल आम्ही सर्व महिला निषेध करत आहोत आणि ही घटना खूप तीव्र आहे, त्याचा पुन्हा एकदा निषेध करून आम्ही हे शांततेत आंदोलन करत आहोत। शरद पवार थोड्याच वेळामध्ये काही क्षणांमध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत, घरून निघालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये सुप्रिया सुळेंसोबत ते पोहोचणार आहेत आणि त्याआधी आपण इथे पाहतो आहोत की या तिन्ही पक्षांचे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचे हे नेते आहेत। काही महिला युती आघाडीच्या आपण आहेत, त्यांच्याशी संवाद साधू। आम्ही बदलापूर या घटनेवर आम्ही निषेध व्यक्त करायसाठी आम्ही इथे आंदोलन करण्यासाठी आलेलो आहे। आम्ही भारतात, महाराष्ट्रात ज्या ज्या महिला युवतींच्या घटना घडल्यात त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी इथे आहोत। अमानवी वृत्तींना आळा घालण्यासाठी गृहमंत्री हे फेल ठरलेले आहेत आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय। साहेब, मला फक्त एवढी विनंती आहे की आम्हाला लाडकी बहीण नाही केलं तरी चालेल, पण सुरक्षित बहीण करा। आपण बघत असाल मागच्या 10 दिवसात बदलापूर सोबतच अकोला, नागपूर, मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये पण ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। तर महिला कुठे सुरक्षित आहेत, माझा हा फक्त प्रश्न आहे। अच्छा, सुरक्षित नाही वाटत? नाही, सुरक्षित नाहीयेत महिला। कुंपण शेत खातंय, शाळा, हॉस्पिटल, कॉलेजेस हे सुरक्षेचे ठिकाणं असतात जिथे पालक विद्यार्थ्यांना पाठवत असतात किंवा हॉस्पिटलमध्ये सुरक्षा ही प्रामुख्याने गांभीर्याने गोष्टी घेतल्या पाहिजे। तर मला असं वाटतं की जे रक्षक आहेत ते भक्षक झालेत आणि शिक्षा अशी असावी, त्या गुन्हेगारीला प्रवृत्तीला आळा घालणारी असावी की जेणेकरून हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रकार तर अनेक घडतात। मग कोपर्डीचा प्रकरण असेल किंवा पुण्यातील ज्योतिकुमारी राठोडचं प्रकरण असेल किंवा नैना पुजारीचं प्रकरण असेल, यामध्ये मोठी चर्चा झाली, घोषणा झाल्या, न्यायालयामध्ये खटला वर्षानुवर्ष चालला, त्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली खरी, मात्र त्याची अंमलबजावणी
होत नाही. फाशीची शिक्षा सुनावण्यात येते खरी जनभावना लक्षात घेऊन, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. ही जी आता बदलापूरमध्ये घडलेली घटना आहे, ते अतिशय निंदनीय असा प्रकार तो घडलेला आहे या ठिकाणी. आणि सरकार, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, ते काही झोपलेलं आहे का? राज्याचे आणि देशाचे गृहमंत्री, त्यांना आम्हाला प्रश्न विचारायचे. आठवड्याभरात राज्यामध्ये एवढे सगळे बलात्काराचे केसेस झालेत, तुम्ही त्यावर काही ऍक्शन का नाही घेत? रात्रीतून एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते, एका रात्रीमध्ये सरकार बदलू शकतं, पण एका रात्रीमध्ये आरोपीला शिक्षा का नाही होऊ शकत? आणि एकीकडे बेटी बचाव बेटी पढाओ म्हणायचं आणि मुली शाळेत गेल्या तर मुली सुरक्षित आहेत का? त्यामुळे सरकारला फक्त नम्र विनंती आहे की असं आमच्याबद्दल का होतंय. आठवड्याभरात ज्या काही केसेस झालेल्या आहेत, लहान मुलींवर जे अत्याचार झालेले आहेत, आता तरी कुठेतरी सरकारने जागं व्हावं. या लहान मुलींवर या चिमुकल्या ज्या कळ्या आहेत, ह्या उमजण्या आधीच कोमेजून गेलेल्या आहेत. तरी सरकारला हीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घ्या आणि या ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून द्यावा. बदलापूर, लातूर असेल, अकोला असेल, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलांवरती, मुलींवरती अत्याचार वाढत आहेत. या अत्याचारांच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मूक आंदोलन करत आहोत. महाराष्ट्र सरकार हे लाडकी खुर्ची योजना राबवत आहे. लाडक्या बहिणींची, त्यांना सुरक्षेची काळजी नाही. या महाराष्ट्र सरकारला, या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत. लाडकी बहीण योजना ही एक खोटी योजना आहे. दरवेळेस काही योजना काढतात व आपल्या ज्या काही घटना घडतायत तर अनेकदा याच्या पलीकडे जाऊन काही विचार होताना दिसत नाही. खटला चालतो, मात्र त्या शिक्षेची अंमलबजावणी होते. सुसंस्कृत महाराष्ट्राला गेले 10 वर्ष बघितलं आपण तर महिला सुरक्षित नाहीत आणि अशा याच्यात आंदोलन करायला सुद्धा कोर्टाने ज्यावेळी नकार दिला त्यावेळी आम्ही एक शांततेने ही एक भूमिका घेतली. महिला बहिणी आणि आमच्या सर्वच मुली ह्या सुरक्षित असाव्यात ही अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये. तरी आणखी काही लोकांशी आपण संवाद साधूयात. खरं तर न्यायालयाने परवानगी नाकारलेली आहे, मात्र जनभावना आपण पाहतो अशा अनेक प्रकरणांच्या वेळी उफाळून येते. मात्र प्रकरण न्यायालयामध्ये पोहोचतं, त्यानंतर अनेक वर्ष खटला चालतो, शिक्षा सुनावली जाते, मात्र त्याची अंमलबजावणी होते. कसं आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि प्रभू रामचंद्राचा हा देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील रांजेगावच्या पाटलांनी असा बलात्कार केला होता. शिवाजी महाराजांनी तात्काळ त्याचे ज्या पद्धतीनं आपण बघतोय सगळ्यांच्या भावनांचा आज उद्रेक झालेला आहे आणि महाविकास आघाडीनं जो बंद पुकारलेला होता तो जरी मागे घेतलेला असला तरी आंदोलन मात्र आज होणार आहे. आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर 1 तास मूक निषेध शरद पवार आणि सुप्रिया सुळे या करणार आहेत. सुप्रिया सुळे देखील आहेत आणि शरद पवार या ठिकाणी दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते त्यांच्याशी संवाद साधतायत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर हे 1 तास निषेध आंदोलन होणार आहे. काळी फीत बांधून हे निषेध आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षांकडून करण्यात येतंय. न्यायालयाने जरी बंद करण्याचा जो अधिकार आहे किंवा बंद करण्याचा जी मागणी होती ती नाकारली आहे, मात्र या मूक आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून या सगळ्या प्रकरणांबद्दल जो रोष आहे तो रोष चव्हाट्यावरती आणण्याचा या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. शरद पवार आपण पाहतो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर पोहोचलेले आहेत आणि या पुतळ्याच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून शरद पवार या ठिकाणी 1 तास मूक निषेध आंदोलनामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. आपण पाहतो आहोत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. शरद पवारांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येते आणि त्यानंतर या मूक निषेध आंदोलनाला सुरुवात होणार आहे. आपण पाहतो आहोत शरद पवार, सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीचे नेते, ज्यामध्ये काही आमदार आहेत,
माजी आमदार आहेत, माजी महापौर आहेत, असे अनेक नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून शरद पवार या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि तीनही पक्षांचे महाविकास आघाडीचे नेते आहेत. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून हार घालून या आंदोलनाला जी आहे ती या ठिकाणी सुरुवात होते आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, मोहन जोशी, त्याचबरोबर माजी आमदार महादेव बाबर हे अनेक नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. माजी आमदार दीप्ती चौधरी आणि या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून एका अर्थाने बदलापूर प्रकरणाच्या निमित्ताने जो जनक्षोभ उसळलेला पाहायला मिळाला, तो जनक्षोभ आणखी मोठ्या प्रमाणामध्ये कवाटेवरती आणण्याचा इथे प्रयत्न होतो आहे. शरद पवार या इथे आंदोलकांशी बोलतायत, चर्चा करतायत आणि त्यानंतर ते या ठिकाणी 1 तास निषेध आंदोलनासाठी बसणार आहेत. तर शरद पवार या ठिकाणी बसलेले आहेत. 1 तास शरद पवार या ठिकाणी बसणार आहेत. शरद पवारांच्या सोबत सुप्रिया सुळे आणि पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते आपण पाहतो आहोत. शरद पवार 1 तास या ठिकाणी बसणार आहेत. पावसाची जरी शक्यता असली तरी या ठिकाणी हे निषेध आंदोलन 1 तास करण्याचा निर्धार या महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेला आहे. आणि शरद पवारांच्या पाठोपाठ आपण सगळे जाणतो की मुंबईमध्ये उद्धव ठाकरे देखील 11 वाजता अशाच पद्धतीचं मूक आंदोलन, निषेध आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील तिसरा घटक असलेला काँग्रेस पक्ष देखील अशा स्वरूपाचं मूक निषेध आंदोलन करणार आहे. सांगलीमध्ये फीत बांधली जाते आहे शरद पवारांना. या निषेध आंदोलनाच्या निमित्ताने काळी फीत बांधली जाते आहे आणि शरद पवारांच्या तोंडाला देखील आपण ते या ठिकाणी आल्यापासून काळी पट्टी किंवा काळ्या रंगाचा मास्क आपण पाहतो आहोत. आणि या अशा या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून शरद पवार हे स्वतः आंदोलनामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झालेत. हळूहळू कार्यकर्त्यांना पाठीमागे येण्यास सांगण्यात येत आहे जेणेकरून इतर जे आंदोलक आहेत ते या इथल्या पायऱ्यांवरती बसू शकतील. शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे आमदार, माजी आमदार महादेव बाबर, मोहन जोशी यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन सुरू झाल्याचं आपण पाहतो आहोत. महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांचे जे नेते आहेत ते या आंदोलनामध्ये या निषेध आंदोलनाला आत्ता या ठिकाणी सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आमदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे आता बसलेले आहेत आंदोलनासाठी. ते काही पत्रकारांशी बोलणार आहेत का? या संदर्भात त्यांचं काही वक्तव्य येणार आहे का? बहुधा मंदार यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधू. तर शरद पवार हे आंदोलनस्थळी सध्या पोहोचलेले आहेत. निषेध आंदोलनासाठी काळी फीत त्यांनी आपल्या हाताला बांधली आणि तोंडावर सुद्धा त्यांनी काळा मास्क लावलेला आहे. निषेध आंदोलन आज केलं जाते. आज खरं तर महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद होता, सगळीकडे बंद पाळण्यात येणार होता, परंतु काल कोर्टानं हा बंद बेकायदेशीर असल्याचं सांगत बंदला विरोध केला आणि त्यानंतर या महाविकास आघाडीमधल्या तीनही पक्षांनी आपला बंद मागे घेतला. परंतु आंदोलन करण्याचं या तीनही पक्षांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे शरद पवार, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल,
किंवा काँग्रेस पक्ष असेल, तिघांच्या वतीनं आज मुका मोर्चा पाळला जातोय, निषेध आंदोलन केलं जातंय। पुणे स्टेशन परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा आहे। या पुतळ्याला सध्या पुष्पहार अर्पण केला जातोय। सुप्रिया सुळे आपल्याला आपल्या या दृश्यांमध्ये दिसत आहेत। त्यासोबतच पुण्यामधले सर्व तीनही पक्षांचे महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्याला दिसून येत आहेत। पुण्यामध्ये शरद पवार यांचं हे निषेध आंदोलन आता सुरू झालेलं आहे। आज राज्यभरामध्ये महाविकास आघाडीचं हे निषेध आंदोलन पार पडणार आहे। पुण्यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली, तर मुंबईमध्ये शिवसेना भवनाच्या समोरच आता उद्धव ठाकरे यांचंही आंदोलन सुरू होणार आहे। त्यासोबतच विजय वडेट्टीवार, नाना पटोले हे सर्वच नेते आज आंदोलन करणार आहेत। काँग्रेसचं आंदोलन हे 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे। तर पुण्यामध्ये शरद पवार यांचं हे निषेध आंदोलन सुरू झालेलं आहे। काळी फीत, काळा मास्क लावून शरद पवार आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। पुढचा 1 तास शरद पवार हे याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ बसून निषेध नोंदवणार आहेत। काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी त्यांच्या शेजारीच बसलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात मंदारकडे। मंदार, 1 तास आता शरद पवार बसणार आहेत। या 1 तासानंतर ते पत्रकारांशी बोलणार आहेत का? आणि आणखी पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या व्यतिरिक्त कशी आंदोलनं आज केली जाणार आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं? या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या पक्षाबरोबरच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष देखील आहेत, ज्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस आहे, शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे, अनेक माजी आमदार विद्यमान, त्याचबरोबर माजी महापौर असे अनेक नेते महाविकास आघाडीचे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आहेत, मोहन जोशी आहेत माजी आमदार, असे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि महाविकास आघाडीची एकजूट देखील या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे। आपण सगळे जाणतो, जसं शरद पवार या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत, तसंच 11 वाजता उद्धव ठाकरे देखील मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत। मात्र पुण्यातील जे आंदोलन आहे ते महाविकास आघाडीचं एकत्रित आंदोलन आहे, हे या निमित्ताने दाखवण्याचा प्रयत्न आहे। आणि महाविकास आघाडीच्या या आंदोलनानंतर या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी देखील पुण्यामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने 11:15 वाजता बालगंधर्व चौकामध्ये, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। एका अर्थाने आजचा दिवस पुण्यामध्ये या आंदोलनांचा दिवस असणार आहे। आरोप आणि प्रत्यारोप या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत आणि या आंदोलनानंतर 1 तास हे आंदोलन चालल्यानंतर 11 वाजेपर्यंत शरद पवार माध्यमांशी बोलणार की नाही हे स्पष्ट होईल। मात्र आता आपण पाहतो आहोत, या आंदोलनामध्ये अनेक आमदार, विद्यमान आमदार, माजी खासदार, वंदना चव्हाण आहेत, असे अनेक नेते या निमित्ताने आपल्याला या आंदोलनामध्ये पाहायला मिळत आहेत। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून बदलापूर घटनेनंतर जो एक जनक्षोभ आपल्याला पाहायला मिळाला, तो त्या जनक्षोभाला आणखी एका अर्थाने पुढे नेण्याचा प्रयत्न विरोधक म्हणून महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय। काल उच्च न्यायालयाने बंद करण्याचा निर्णय जो होता त्याला नकार दिला, बंदला एका अर्थाने त्या ठिकाणी परवानगी नाकारली। मात्र त्या परवानगी नाकारण्याचा एका अर्थाने उपयोग करून घ्यायचं शरद पवारांनी ठरवलं आणि अशा पद्धतीने मूक आंदोलन त्यांनी करायचं ठरवलं आणि या कृतीतून शरद पवार स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। बारीक बारीक पाऊस देखील या ठिकाणी सुरू झालेला आहे। मात्र तरी देखील महाविकास आघाडीचे नेते आपण या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहतो आहोत। 1 तास 11 वाजेपर्यंत महाविकास आघाडीचं हे आंदोलन या ठिकाणी चालणार आहे। निश्चित मंदार, ज्या पद्धतीनं विरोधकांकडून या सगळ्या घटनेचा निषेध केला जातोय, त्याला कुठेतरी भाजपचं म्हणणं आहे की राजकीय रंग दिला जातोय, कारण सातत्यानं विरोधकांकडून लाडक्या बहिणी योजनेचा उल्लेख केला जातोय। राजकारण कसं रंगणार आहे या सगळ्या घटनेवरून?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चा होती ती लाडकी बहीण योजनेची. मध्य प्रदेशमध्ये ती योजना निर्णायक ठरल्याचा भारतीय जनता पक्षाचा दावा होता. भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेमध्ये परतण्यामध्ये 20 वर्षानंतर देखील आणि त्या धर्तीवरती जेव्हा महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवायला सुरुवात झाली तेव्हा विरोधकांनी या योजनेला आधी विरोध केला. मात्र त्याचा परिणाम जाणवायला लागल्यानंतर त्या योजनेचं एका अर्थाने समर्थन सुरू करण्यात आलं विरोधकांकडून देखील. मात्र आता बदलापूरची ही घटना घडल्यानंतर या घटनेचा महिलांच्या सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो महिलांना जे 1,500 रुपये दिले जाणार होते त्या योजनेशी जोडला जातो आहे. महिला किंवा बहीण सुरक्षित नाही अशा अर्थाचं एक स्लोगन किंवा एका अर्थाचं जे घोषणा आहे ती विरोधकांकडून आपल्याला पाहायला मिळते आहे. 1,500 रुपये नको तर आम्हाला सुरक्षा द्या या घोषणेतून किंवा या वाक्यातून राज्य सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेला देखील एका अप्रत्यक्षरित्या विरोध दर्शवण्याचा किंवा ती योजना फार काही कामाची नाही हे दाखवण्याचा विरोधक म्हणून प्रयत्न करतायत. आणि त्यामुळं महायुती सरकार देखील तेवढ्याच आक्रमक पद्धतीनं या विरोधकांच्या आंदोलनाला सामोरं जायला आपल्याला जायचं ठरवतंय असं आपल्याला पाहायला मिळतंय. जसं मी सांगितलं की एकीकडे महाविकास आघाडीचं विरोधकांचं हे आंदोलन पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्यासमोर होतंय आणि हे आंदोलन झालं की लगेच भारतीय जनता पक्षाकडून पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी राज्यामध्ये अराजकता पसरवते आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचा आहे आणि त्यासाठी ते आंदोलन करण्यात येणार आहे. आपण सगळे जाणतो निवडणुका जवळ आहेत आणि या पार्श्वभूमीवरती या सगळ्या आंदोलनांकडे आपण पाहू शकतो. निश्चित अपडेट तुमच्याकडून मंदार घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.